दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात खळबळजनक घटना घडली असून जावयाने धारदार शस्त्राने सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। खून केल्यानंतर आरोपी जावयाने त्याच शस्त्राने स्वतःवर वार करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। यात तो गंभीर जखमी झाला आहे। या घटनेत सिकंदर शेख यांचा मृत्यू झाला असून सादिक दफेदार राहणार पानमंगरुळ असे आरोपी जावयाचे नाव आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिकंदर शेख यांनी आपली मुलगी सादिक दफेदार याला दिली होती। सादिक हा पोलीस खात्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे। मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता। आज सकाळी सिकंदर शेख हे आपल्या शेतात उसाला पाणी देत असताना सादिक तेथे आला। त्याने अचानक धारदार शस्त्राने सिकंदर शेख यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात ते जागीच गंभीर जखमी झाले। बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहून गावकऱ्यांना माहिती दिली। गावकरी घटनास्थळी धावून आले असता सादिक हातात शस्त्र घेऊन उभा होता आणि कोणालाही सिकंदर शेख याच्या जवळ येऊ देत नव्हता। सुमारे अर्धा तास परिसरात तणावाचे वातावरण होते। दरम्यान सादिकने त्याच शस्त्राने स्वतःवरही वार केले। त्याला तात्काळ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे पथकासह दाखल झाले। पंचनामा सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे इंगळगी गावात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे।